मध्ये अनेक नवी मुंबई परिसरातील आपण पाहतो हे नामवंत या संघाचे घटक असलेले खेळाडू त्यांच्या विपक्ष पनवेल परिसरातील एक दादा संघ सद्गुरू सिमेंट्स पारगाव सिमेंट सप्लायर्स पारगाव मॅच ऑन होते पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। सुशील डाकवल एक युवा गोलंदाज गेल्या काही वर्षभरामध्ये प्रचंड इम्प्रेस केले त्यांनी आणि नवी मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक स्वतःचं नाव प्रस्थापित केले। त्याच्या समोर आहे कुणाल तारेकर टीम कॅप्टन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रफुल्ल मोकल। दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा, मॅचला करूया आपण सुरुवात। लेट्स प्ले गेम ऑन। पहिली दोन षटक पॉवर प्लेची पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय एक डीप लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट लेग स्लिप एक फ्लाय स्लिप मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर आणि एक पॉइंट। पहिला बॉल पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा परफेक्ट ब्लॉकॉल पद्धतीचा बॉल यॉर्करने सुरुवात केली आहे। पहिल्या बॉलवर ती सुशील डाकवलने कशा चित्तथरारक लढती आपण पाहिल्या। पहिल्या सत्रामध्ये अगदी 25 धावाई चेस करताना 5 विकेट गमावल्या होत्या टीमने आणि या अगोदरच्या मॅच मध्ये 3 बॉल एकही धाव दिली नाहीये। आज अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत आपल्याला। यावेळेस लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे सॉफ्ट अपील होती, जास्त अपील मध्ये उत्साह नव्हता, फक्त गोलंदाजानेच अपील केली त्यामुळे इम्पॅक्ट बाहेरच असणार। डॉट बॉल बॅक टू बॅक दोन डॉट बॉल। पहिला बॉल ब्लॉक होल पद्धतीचा हाई बॉल तसाच पद्धतीचा होता, खरं तर लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला कुणाल तालेकरने, भरपूर शफल झाले होते सुरुवातीलाच। 2 डॉट बॉल आलेत। सुशील डाकवल चांगली गोलंदाजी आतापर्यंत। फुल टॉस टाकलाय, बॅट फिरवलीये, फाईन लेगला बॉलला काढलाय आणि पहिला चौकार या मॅच मधला। मुसीबतों से निकलती है शख्सियत यारो, जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का। आणि ते चट्टान आता उभं करतोय गोलंदाज, बघूया पुढच्या बॉलवर काय घडते। स्लोवर वन बॉल होता, हुक केलं, वेट अँड वॉच पद्धतीने हा फटका खेचलाय, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि या बॉलला पाठवलंय सीमा पार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौक। या 2 बॉलवर सुशील डाकवलचं वर्चस्व राहिलं, मात्र कुणाल तारेकरने पलटवार केलाय, सलगचे 2 चौकार केसलेत, 8 धावा धावफलकावर। लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट, सरळ फिल्डरला गाठलंय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मंथन पाटील तैनात आणि अगदी जाग्यावर झेल टिपलाय। पहिला धक्का कुणाल तारेकर बाद। 8 धावा धावफलकावर 1 विकेट। मंथन पाटील तिकडे तैनात होते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि चांगला झेल, अगदी जाग्यावर त्यांना आला तो झेल। लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल अगदी बॅटच्या बॉटमला लागला, टोला लागला, इनफिल्ड क्लिअर करू शकला नाही तो बॉल आणि सरळ झेलबाद झालाय। कुणाल तारेकर टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला। अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे, पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल इथे येणं बाकी। न्यू बॅट्समन केतन महेर सध्या स्ट्रायकिंग एंडवर आलाय। सद्गुरू सिमेंट्स सप्लायर्स पारगाव एक तगडा संघ आहे, जुगाव देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील एक दादा संघ आहे, त्यामुळे चांगली लढत अपेक्षित असणार आहे। रणनीती आखली जाते प्रत्येक फलंदाजाच्या विरुद्ध, फील्ड पोझिशन मध्ये बदलाव केला जात असताना नवीन फलंदाज केतन मेहरसाठी। पहिल्या षटकाचा खेळ सुशील पाटील, लोअर फुलटॉस बॉल ऑफ केलाय, ऋतांशु पाटील मिडॉनला तैनात आणि बॅक टू बॅक 2 धक्के सुशील पाटीलच्या माध्यमातून पारगाव टीमला।
इकॉनॉमिकल स्पेल. पहिले 2 बॉल डॉट, पुढच्या 2 बॉलवर कुणाल तारेकरचा पलटवार, 2 चौकार आले आणि 5व्या आणि 6व्या बॉलवर कुणाल तारेकर आणि त्यानंतर केतन मेहर जो की अगदी 0 धावसंख्येवर बाद झाला. गोल्डन डकचा तो शिकार ठरला आणि आता अडचणीमध्ये आलाय तो सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. मात्र फलंदाजांची कमतरता नाहीये, प्रचंड तगडे फलंदाज सध्या स्क्वॉड मध्ये आहेत, त्यामुळे इथूनही एक्सलेशन होऊ शकते धावसंख्या. स्पर्धा आपण पाहतोय अगदी उच्च दर्जाची शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा, प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अनेक दानशूर दात्यांनी या स्पर्धेला योगदान दिलंय. आपले आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब ज्यांनी 1 लाख रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिली आहे. सारा एंटरप्राइजेस त्यांनी 51,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिली आहे. किशोर पाटील 10,000 रुपयाची देणगी दिली आहे. सर्व ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केल्यात शेखरजी पाटील यांच्या माध्यमातून. साईचरण म्हात्रे 10,000 रुपयाची देणगी दिली आहे. पद्माकरजी घरत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी 4 दिवस पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली आहे. आणि राहुलजी पाटील ज्यांनी जयंतमान खारकोपर टीमचे सर्व टी शर्ट्स पुरस्कृत केलेत. महेंद्र शेठ घरत साहेबांच्या वतीने 11,000 रुपयाचा देणगी या स्पर्धेला मिळाली. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी यॉर्कर लाईनचा बॉल ड्राईव्ह केलं होतं, त्याला अक्षरशः खोदून काढलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थ्रो मध्ये ताकद हवायला असायला हवी होती. उंचावर नाही तर पॅरलल थ्रो पाहिजे तुमचा जर तुम्ही बाउंड्री लाईनवरनं थ्रो करताय तर. आणि त्यामुळेच बघा पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. ऋतांशु पाटील आपण पाहतो एक नावारूपाला आलेलं नाव, व्यावसायिक खेळाडू, अनेक नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहत असतो. चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर, तीक्ष्ण बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. डॉट बॉल. सुंदर असं खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते, उभारण्यात आले. इनसाइड आउट फटका, लाजवाब टायमिंग. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने बॉल गेलाय, अडवलं गेले बॉलला. 2 धावा मिळत आहेत. चांगली फिल्डिंग, कॉम्बिनेशन फिल्डिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान. असं वाटलं चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅट वेगाने फिरवली होती डावखुऱ्याचा फलंदाज प्रफुल्ल मोकलने आणि इनफिल्ड क्लिअरही झाली. मात्र आउटफील्ड थोडी तिकडे स्लो होती. चांगला चेस फिल्डरचा तिथे पाहायला मिळाला. धावसंख्या 12 धावा. छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल होता, बाउन्सर पद्धतीचा. पॉइंटला बॉलला खेळून काढलं प्रफुल्लने. रन मिळाली ती सिंगल. 4 बॉल टाकलेत ऋतांशु पाटीलने आतापर्यंत आणि नो बॉलचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. एक जास्त बाउन्स होता, दुसरा बाउन्सर या ओव्हर मधील 1 फॉर द ओव्हरचा इशारा देण्यात आला होता आणि त्यामुळे हा नो बॉल असणार आहे पंचांनी सांगितलंय. येस, रिव्ह्यू नाहीये, मागाशीच आम्ही कळवलं होतं. स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा फायनल आहे. यस, फ्री हिटचा बॉल नेक्स्ट असेल. 9+1 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 14 आणि अजूनही 3 बॉल या ओव्हर मधील बाकी पॉवर प्ले मधील. आणि हा असेल फ्री हिटचा बॉल. इथे थोडासा मोमेंटम बनवण्याचा प्रयत्न राहील या दोन्ही फलंदाजांचा, कारण पारगाव संघ सध्या थोडासा बॅकफुटलाय, कारण 2 फलंदाज माघारी परतलेत त्यांचे अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये. त्यामुळे एखादा षटकार चौकार मारून थोडासा दबाव गोलंदाजावर निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. लोअर फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये फ्री हिटच्या बॉलवर. स्क्वेअर लेगला बॉल चालला, 1 रन कंप्लीट झाली आहे. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 3 खेळाडू बॅकअप साठी तैनात आहे. धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावफलकावर. अजूनही 2 बॉल बाकी आहे पॉवर प्लेच्या या षटकातील. 20 ते 25 धावा पॉवर प्ले मधील एक चांगला स्कोर आहे आणि लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या जोगाव टीम साठी वारंवार फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव करावा लागतोय. त्यामुळे थोडीशी डोकेदुखी त्यांची वाढली असेल. यावेळेस वाईडी शॉर्करचा प्रयत्न, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने पोहोचलाय, फिल्डर पोहोचलाय. जास्त वेगाने थ्रो केला होता, ताकदीने थ्रो केला होता. बॉलरच्या अगदी डोक्यावरनं बॉल निघून गेला. बॅकअप तैनात होता. रन मिळाला 2. डावखुऱ्याच्या ते हाताचे फलंदाज म्हटलं ना की त्यांची बॅटिंग बघायला अगदी मजाच येते, कारण त्यांचे ते शॉर्ट सिलेक्शन असतं ते अगदी टायमिंगवर असतं, प्रॉपर असतं. सकाळी साईश म्हात्रेचं एक्झाम्पल आपण पाहिलं. बघा पुन्हा एकदा बॅकफुटवरनं कट केलं होतं. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. डीप कव्हरवरनं फिल्डर वेगाने आलाय. 3 बाउन्स बॉलला तो कलेक्ट करतोय आणि चांगली क्लासिकल बॅटिंग इथे पाहायला मिळते आपल्याला. प्रफुल्ल मोकलच्या माध्यमातून निर्धारित
2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 2 गडी बाद 19. चला 25 मिनिटं आहेत तुमच्याकडे इनिंग संपवण्यासाठी, याची आपण नोंद घ्या. पहिली 4 षटके 20 मिनिटात संपवायची आहेत. चला खरं तर तिसऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होतो, पण खेळाडूंना गरज आहे तर आपण पाणी पोहोचवतोय. खरं तर ऋतांशु पाटील व्यावसायिक खेळाडू आपण पाहतोय, जागृती स्पोर्ट्स डोंबिवली टीम कडनं सातत्याने ओपन फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू खेळत असतो आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तो सध्या गोलंदाजीसाठी आला होता. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, कोणती विकेट त्याने प्राप्त केली नाही. 19 धावा झाल्यात. स्पर्धा अगदी दर्जेदार आपण पाहतोय. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल इकडे पाहायला मिळते. आणि खरं तर यामुळेच या स्पर्धेची चर्चा असते की आज नवी मुंबईमधनं देखील संघ इथे पाहायला मिळतो खेळत असताना. मला वाटतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा झाली होती तेव्हाही अनेक दूरवरनं संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. मगाशी आपण ट्रॉम्बे कोळीवाडाला पाहिलं, मुंबईमधनं दाखल झाला होता. त्यामुळे या स्पर्धेला चांगला इतिहास आहे. बलात् कालावधीपासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. शिस्तीला प्राधान्य दिलं जातं, क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं आणि वेळेवर सामने खेळले जातात, संपवले जातात. त्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता आहे. नक्की नक्की क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅटसाठी पोषक मैदान आहे, मग तो पावसाळी रबर बॉल असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल. सुंदर असं क्रीडांगण, वाऱ्याची मंद झुळूक. आजूबाजूला आपण पाहतोय टोलेजंग इमारती. मात्र खारकोपर गाव ज्यांनी आपलं गाव पण जपलंय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. सुशील डाकवल वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन पॉवर प्ले संपल्यानंतर आता फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. जोगाव संघ बघा, आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना येतात. टाइमर सेट आहे इकडे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला संपवायचीच आहे. इनिंग साठी 25 मिनिटं. फुलटॉस बॉल समोर टोलावलाय फटका. फिल्डर बॉलच्या खाली येतात अँड वेल जज अँड वेल टेकन. 1 more wicket down for Sadguru Cement Suppliers Pargaon. तैनात आणि लॉंग ऑफ वरनं तो आला अगदी डाऊन द ग्राउंड, अगदी साइड स्क्रीनच्या जवळ आणि चांगला झेल त्याने टिपला. धक्का क्रमांक 3 लागताना पाहायला मिळतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स. कुणाल तारेकर बॅक टू बॅक 2 चौकार त्याने मारले आणि त्यानंतर मात्र विकेट गमावली. प्रफुल्ल मोकल अजूनही आहे. 9 धावसंख्येवर तो खेळतोय. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. चांगल्या टच मध्ये तो पाहायला मिळाला. केतन मेयर 0वर बाद झाला. भूषण पाटील 1 धावांचं योगदान देऊन माघारी परतलाय. आता प्रवीण मोकल. आता मोकल बंधूंची जोडी एका बाजूला प्रफुल्ल मोकल आणि प्रवीण मोकल. बघूया आता आपल्या टीमसाठी किती कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. ते महत्त्वपूर्ण राहील इथून पुढे, कारण अगदी 45 ते 50 धावा कुठे कधीतरी कमी पडतात तुम्हाला. त्यामुळे अगदी 50+ धावा आल्या तर एक सायकोलॉजिकल प्रेशर तुम्ही टाकता अपोजिशन टीमवर त्या धावसंख्येचं. कारण प्रथम बॅटिंग करत असताना तुमच्या समोर कोणतं उद्दिष्ट नसतं टार्गेटचं. धावा येणं महत्त्वाचं आहे. स्लोवर ऑन बॉल होता, पिक लवकर केलंय. फिल्डर बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि बॅक टू बॅक 2. किशोरने टिपलाय झेल आणि सुशील डाकवलला या मॅच मधलं हे एकूण 4थं यश मिळत आहे. सुशील डाकवल थोडंसं आमचं लक्ष दुर्लक्षित झालं. हॅट्रिक त्याची या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवर विकेट आल्यात, म्हणजे 4 बॉलवर 4 विकेट प्राप्त केले. त्या जोरदार टाळ्या सुशील डाकवलसाठी झाल्या पाहिजेत. 4 बॉलवर 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी.
चांगली धारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जी कामगिरी लसित मलिंगाने केली होती तीच कामगिरी इथे तो करत असताना सुशील डाकवल 4 बॉलवर 4 विकेट आणि या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो आलाय. आता अजून एक विकेट येते का? अमित तारेकर न्यू बॅट्समन. हो, चांगला ड्राईव्ह केलाय खोलवर टप्प्याचा. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून डीप कव्हरवरनं फिल्डर पुढे सरसावतोय. रन मिळेल ती सिंगलच. ओव्हर थ्रो झाली आहे, खराब थ्रो. अचूक थ्रो असायला हवा. तुम्ही प्रेशर निर्माण केलंय विकेट्स काढून आणि ते प्रेशर रिलीज होता कामा नये हे जुगाव टीमने लक्षात घ्यायला हवं. आता इथे धावा मिळतात त्या 2. स्कोर पुढे सरकतोय 21 धावा. 21 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगला सामना रंगणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. मजा येईल या मॅच मध्ये. स्लोवर वन फुल टॉस फ्लिक केलंय आडव्या बॅटने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज हिट, षटकार. आपण तीच चर्चा करत होतो की एखादे 2 जरी मोठे फटके आले ना तरी तो प्रेशर जो आहे ना सद्गुरू सिमेंट्स सप्लायर्स पारगाव टीमवरचं ते रिलीज होईल आणि तेच इथे होताना पाहायला मिळते आपल्याला. 2 विकेट्स लगातार आल्या या ओव्हरमध्ये आणि 2 धावा जिथे मिसफिल्ड झाली, ओव्हरथ्रो झाला आणि पुढच्या बॉलवर तो षटकार आपण येताना पाहायला मिळाला. स्कोर झपाट्याने पुढे सरकतोय. 27 धावा. 27 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. मॅच सुरू ठेवा, मॅच चालू ठेवा. एकोणतीस झालाय स्कोर. 29 28 झाला. 28 झाला. 28.
चला 28 धावसंख्या झाली आहे धावफलकावर, 28 रन्स. मयूर भोईर चौथ्या षटकामध्ये आलेत, 4 गडी गमावलेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, वन बाउन्स. ओ हो हो हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एका रनचा प्रयत्न होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला संवाद दोन्ही या फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते. तीन धावा आल्या त्या बॉलवर. धावसंख्या 31, 31 रन्स. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी झुगाव 11 विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. स्विंग अँड मेस कम्प्लिटली कटरचा वापर केलाय, बॉलला बाहेर वळवलंय. मयूर भोईर, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगाबरोबर व्हेरिएशन आहे, टर्न करण्याची बॉलला क्षमता आहे त्याच्याकडे आणि त्याने दर्शवलं या बॉलवर. वायडी शॉर्करचा प्रयत्न, अपील केली गेली आहे. अपील फेटाळून लावली पंचांनी. बॅट खरं तर खेळपट्टीला इथे मात्र स्पर्श झाली आणि त्यामुळे तो आवाज झाला. तिकडे ती घासली आणि आवाज आला. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. या अगोदरचा बॉल अगदी गुडलेन स्पॉट आणि बाहेर वळवलं होतं, त्याला कटरचा वापर केला. त्यानंतर मात्र पुढचा बॉल टाकला तो वायडी शॉर्कर. आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय, फिल्डर बॉलच्या खाली येतोय. पोचणार नाहीये. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, चांगला बॉलला स्टॉप केलं डीप मध्ये. पियुष पाटील डीप मिड विकेट मध्ये तैनात होते. 2 धावा मिळतात. 4 बॉल मयूर भोईरचे आतापर्यंत आणि 4 बॉलवर आल्या धावा त्या 5. एकूण धावसंख्या झाली ती 33 धावा, 33 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे तैनात. 1 रन कंप्लीट. थ्रो पुन्हा खराब पाहायला मिळतोय. जास्त वेगाने थ्रो केला जातोय आणि अगदी बॉलरच्या डोक्यावरनं हा थ्रो जात असताना पुन्हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतात 2. प्रफुल्ल मोकल आतापर्यंत सिंगल आणि डबल्सवरच कॉन्सन्ट्रेशन केलं. एकही चौकार, एकही षटकार त्याच्या बॅटमधून आला नाहीये. 35 धावा धावफलकावर आहे. शेवटचा बॉल आणि चौथ्या षटकातील. चांगला हुक फटका. बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये. शेवटच्या बॉलवर आलाय तो षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 41. चला, जास्त वेळ आपण घेऊ नका. यानंतर अजून आपल्याला 2 मॅचेस खेळायचे आहेत, त्यामुळे थोडंसं आपण स्पीडअप करूया. पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 4 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 41 रन्स. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, जे मयूर भोईरने षटक हाताळलं. पहिल्या 5 मध्ये खरं तर 7च धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या बॉलवर आला तो षटकार, त्यामुळे आले 41. एकूण धावसंख्या 41 रन्स. मंथन पाटील, चला मॅचला गती द्या प्लीज. चला मॅचला थोडं आपण स्पीडअप करूया.
शेवटचं षटक, स्लॉकचं षटक मंथन पाटीलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अमित तारेकर आपण पाहतोय, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, 12 वर तो खेळतोय. तो सध्या स्ट्रायकिंग एंडवर, त्याला चांगली साथ प्रफुल्ल मोकलची. खोलव्या टप्प्याचा बॉल, गॅप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक चेस करतोय, एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, तिसरी ही पूर्ण होणार आहे. लवली रनिंग बिटवीन द विकेट. सहज पोचलेत प्रफुल्ल मोकल. खरं तर सिंगल, डबल, ट्रिपल भरपूर धावलेत, अगदी थकलेत बऱ्याच प्रमाणात. मात्र वन शॉट आहे, पंचांनी सांगितलंय. अति घाई संकटात नाही. 3 धावेचा मोह आवरता आला नाही, मात्र 1 रन शॉट इथे पाहायला मिळते. म्हणजे धावा मिळतील त्या फक्त 2. एवढा आटापिटा केला, मात्र 2च धावा मिळाल्या. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा आहे, समय सूचकता खूप महत्वाची आहे. तर त्या दरम्यान सोनवणे साहेबांचं आगमन होतंय आपल्या मुख्य व्यासपीठावर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय आपण पाहतोय. आपले महाराष्ट्र पोलीस 24/7 वर्षाचे 365 दिवस आपल्याला पाहायला मिळतात आपल्या सेवेमध्ये. खरं तर सण असू द्या किंवा काही उत्सव असू द्या, तरीही देखील त्यांना घरी थांबता येत नाही, कारण आपल्या सुरक्षेसाठी ते सदैव तैनात असतात. सलाम आहे महाराष्ट्र पोलिसांना. धावसंख्या 43. चांगला यॉर्कर लाईनचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. चांगलं षटक आहे मंथन पाटीलचं आतापर्यंत. जास्त रन दिल्या नाहीयेत, या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. एक 3 रन शॉट आली, त्यामध्ये धावसंख्या 43 वरच थांबली. शेवटचे 3 बॉल इथं बाकी आहे. येस, आता 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहे. पहिल्या बॉलवर 2 आल्या होत्या, त्यानंतर पुढचे 2 बॉल धाव टाकले. युवा गोलंदाज मंथन पाटील, अनेक अनुभवी खेळाडू या स्क्वॉड मध्ये देखील आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू घडतायत या गावदेवी चौगाव 11 टीम मध्ये. चांगला बॉल, पुन्हा कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवला, प्रेशर मध्ये आलाय तो आता बॅट्समन डावकुरे हाताचा. सध्या स्ट्रायकिंग एंडवर असलेला प्रफुल्ल मोकल. 7 चेंडू डॉट खेळला आतापर्यंत. 15 चेंडू 19 वर खेळतोय. ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे, पण 7 चेंडू डॉट खेळला हे विसरून चालणार नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करण्यावर आता भर द्यावा लागेल. 43 धावा धावफलकावर आहेत. 43 रन्स, 52 धावांचा उच्चांक आहे. पुन्हा यॉर्कर लाईनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, वाईडिश यॉर्कर, गतिवान चेंडू आणि बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आलेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, प्रेशर निर्माण केलं. युवा गोलंदाज मंथन पाटील, आपण चर्चा करतो नवी मुंबई मधील एक ताकदवर संघ आहे झुगाव. दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील हा संघ पारगाव. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, डायरेक्ट हिट. एकदा जोरदार टाळ्या. मंथन पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर शेवटचं षटक, फक्त 2 धावा दिल्यात. युवा गोलंदाज, जिगरबाज गोलंदाज. आणि पहिल्या इनिंगचा खेळ थांबल्यानंतर धावसंख्या थांबली आहे ती 5 गडी बाद, 43 आणि 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल जिंकण्यासाठी सद्गुरू गावदेवी झुगाव 11 टीमला. चला नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धिविनायक डेव्हलपर चिंचपाडा आपण तयार राहायचंय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आपल्या समवेत खेळणार आहे. आणि जशी या मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल, ऐकूया आपण पुन्हा एकदा संयमजी घरत सरांचा आवाज.
थँक्यू सो मच युवराज माळी सरना आपण ऐकलं. आणि चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करूया. सलामीचे बॅट्समन गावदेवी 11 जुहूगाव नवी मुंबई परिसरातील संघ आणि त्यांच्या विरोधात आज पनवेल तालुक्यातील सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच राहिली आणि 5 षटकांमध्ये काढल्या फक्त आणि फक्त 43. सामना जिंकण्यासाठी जुहूगाव टीमला बनवायच्यात 44 धावसंख्येचा पाठलाग. चला सलामीच्या बॅट्समन मैदानामध्ये त्वरित जा. त्याच्यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. महत्वाची स्पर्धा जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे दमदार नियोजन. स्पर्धेचा पहिला दिवस. आज पहिल्या दिवसामध्ये आपण टोटल 8 टीम्सला पाहता खेळत असताना उत्तमरित्या स्पर्धा राहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तमरित्या खेळाडूंचा बोलबाला राहिलाय. इथून जिंकणारा संघ खेळणार आहे पुढची मॅच. चित्त थरारक जिंकला सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा. या संघाच्या विरोधात कुठला संघ जाईल पुढच्या मॅच मध्ये? चला चिंचपाडा टीम आपण देखील अलर्ट राहा. याच्यानंतर पुढचा सामना तुम्हाला खेळायचा. सलामीचे खेळाडू चाललेत. जुगाव टेनिस क्रिकेट मधील मिस्टर बाहुबली या नावाने ओळखला जाणारा अगदी प्रचंड ताकद या खेळाडूमध्ये. सातत्याने मोठमोठे षटकार आपण ज्या खेळाडूच्या बॅट मधून पाहिलेत. ऋतांशु पाटील आणि त्याच्या सोबतीला मंथन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंथननं शेवटचं षटक किती कमालीचं टाकलं. फक्त 2 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये दिल्या. तो मंथन आता क्रीडांगणामध्ये चाललाय. चला मॅच कडे आपण जाऊया. चला मॅच कडे आपण जाऊया. 30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 44 धावसंख्येचा पाठलाग. ऋतांशु पाटील मैदानाच्या आतमध्ये. जुगाव टेनिस क्रिकेटची ओळख ज्या खेळाडूनं मोठ्या पातळीवरती नेऊन ठेवली आणि तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय. चला डीजेला आता मौका मिळणार नाही सकाळपासून. चला ऋतांशु पाटील मॅचला करूया सुरुवात. आपण पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. केतन मेहर एक अष्टपैलू 40+ खेळाडू आहे आणि तो उतरलाय क्रीडांगणामध्ये. पहिला बॉल सरळच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह वेगाने फटका खेळलाय. सरळच्या दिशेने चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर दन दन करत सीमा पार. पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार. ही ताकद या खेळाडूकडे सातत्याने पाहायला मिळते. मोठमोठे फटके तो कन्वर्ट करतो. 44चा पाठलाग करायचा आणि पहिला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच. 44 आव्हान. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये केतन मेहरच्या विरोधात पहिला चौकार. चला फिल्डिंग डिपार्टमेंट पारगाव टीम लक्ष सुद्धा. टाइम अलर्ट आहे. वेळेवरती स्पर्धा आपल्याला खेळावी लागेल. टाइम मध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. गोलंदाज केतनचा पुढचा बॉल. चला आणखीन एक क्लासिकल कलात्मकता मादक सौंदर्य क्रिकेट मधील स्किल दर्जा स्टँडर्ड फटक्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4 रन. दाखवलंय. 2 बॉल 2 चौकार. अशी सुरुवात काही पारगाव टीमची देखील झाली होती परंतु त्याच्यानंतर कुणाल बाद झाला आणि त्यानंतर धावा थोडेसे कमी राहिल्यात. मी तर म्हणेल केतन मेहर जो या टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे त्याच्यावरती हल्ला बोल आक्रमण सुरू आहे. आता लाईन चांगली होती परंतु थोडासा विस्कटला बॉल. चला पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन.
अतिरिक्त धाव या एक्स्ट्राच्या सायना संघाची टोटल बिनबाद 9 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ संपला. लाईन केतनची थोडीशी वाईट पाहायला मिळाली आणि लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा रन राउंड द विकेट्स नालेत. फुल टॉस बॉल, घुटना टेक और ए सिक्सर देख हे सांगत असताना ऋतांशु पाटील याच्या बॅट मधून आला हा षटकार. काय कमालीचा फटका. ऋतांशुला आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये बॉलच्या मेरिट पर्यंत थांबून राहिला. फुल टॉस मिळाला आणि त्याच्यानंतर जोरदार प्रहार. हा षटकार कमालीची ताकद या खेळाडूमध्ये आणि अगदी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना 15 धावा धाव फलकावरती. 3 बॉल मध्ये 15 बनवल्यात. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगल्या मूड मध्ये पाहायला मिळतोय. इनफॉर्म बॅट्समन आहे. या वर्षी देखील या खेळाडूची चर्चा पाहायला मिळाली. ओ आता बॉल चांगला समोर दिला परंतु समोर खेळू शकले नाही. थोडेसे नाखुश पाहायला मिळाले ऋतांशु. कारण या बॉलवरती देखील अपेक्षा होती त्यांना की मोठा फटका येईल परंतु ते साधू शकले नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूचे सांगता. केतन मेयर बरीच वर्ष क्रिकेट खेळतात. पारगाव टेनिस क्रिकेट जग परिसराला अगदी क्रिकेटचा मोठा दर्जा मिळालाय. पारगाव म्हटलं की वेगवेगळे स्टारकास्ट खेळाडू या गावानं नेहमीच दिलेत आणि त्यामध्ये केतन मेयर. चला आणखीन एक वापसी शोधतायत आणि वापसी आता करत असताना केतन मेयर अगदी लाजवाब लाईन लेंथ बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. समोर ऋतांशु या मजबूत शरीरयष्टीचा बॅट्समन, हाईट देखील चांगली आहे आणि नेहमीच तो चांगली बॅटिंग करतो. आता इथून सुरुवात त्यानं दमदार केली. आता इथून डॉट बॉल 2 देखील खेळल्या. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उभा आहे. ओ बॉल न वळण दिलं. फिल्डर काहीच करू शकत नाही. त्या क्षेत्ररक्षक डायरेक्टली प्रेक्षक बनले लास्ट मोमेंटला. बॉल सीमा पार. 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा या पहिल्या षटकामध्ये काढल्यात. ऋतांशु 6 बॉल खेळला आणि त्याच्याच बॅटमधून सर्व धावा आल्या. टीमची धावसंख्या झाली आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. उरलेत 24 बॉल. स्ट्राईक वरती बॅट्समन प्रथमच आपल्याला पाहायला मिळतो मंथन पाटील. युवा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सर्वांची मनं या खेळाडूने जिंकली. चांगलं षटक रिलीज केलं आणि इथून देखील फलंदाजीकडून त्याच्याकडे अपेक्षा राहतील. चला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अतिश म्हात्रे आलेत. षटक क्रमांक 2 अतिश म्हात्रे. दुसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाला संधी दिली. पहिल्या ओव्हरमध्ये फार मार बसला. केतन तब्बल 19 बनल्या. 44चा पाठलाग म्हणजे आपण म्हणूया की जवळजवळ अर्ध्या रन्स पहिल्या षटकामध्ये आल्या. 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 25ची आवश्यकता. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 25 धावा आणखीन काढायच्या आहेत. चोवीस चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज तयार अतिश म्हात्रे. पहिला बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय. चांगला सेन्सेबल परफॉर्मन्स त्याला ठाऊक आहे. ऋतांशु चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईक द्यायला हवे आणि तेच प्रयत्न ते साधत असताना रन्स मिळायला गेले. सिंगल 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. 44चा पाठलाग. येणारे 23 चेंडू आणि 24 धावा आणखीन काढायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. चला या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने सामोर जातील. गोलंदाज तयार. राउंड द विकेट्स ना. अतिशचा पुढचा बॉल. जेव्हा जेव्हा ऑफलाईन वरती गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा फायद्याचं ठरलंय. ऋतांशुला थांबवण्याची भूमिका राहिली. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी यॉर्कर गोलंदाजीचा प्रयत्न करतायत खेळाडू आणि तिथे थांबवलंय ऋतांशुला. आणि जेव्हा जेव्हा हाफ ट्रॅकर बॉल मिळालेत, स्लॉट मध्ये आलेत, ओरपीस बॉल मिळालेत तेव्हा तेव्हा ऋतांशु तुटून पडले. त्यामुळे ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. तोच प्रयत्न परंतु आता थोडासा बाहेर. पंचांचा इशारा. वाईट बॉल. मुख्य अंपायर संतोषजी चौधरी सर जे शिरडोन वरून बिलॉन्ग करतात. एक नामांकित अंपायर्स म्हणून त्यांची ओळख आणि दुसरे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात विशालजी पाटील रसायनी. हे 2 अंपायर्स आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील.
ऋतांशु साठी हा बॉल कव्हरला दमदार फटका, वेगवान बॅटिंग, बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ 4 रन. फार ताकद या खेळाडूमध्ये आणि आपल्या ताकदीचं प्रदर्शन क्रीडांगणामध्ये दाखवत असताना प्रेक्षकांना 4 धावसंख्येनं संघाची टोटल पोहोचेल 25. 25 या धावसंख्येवरती 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. समोर ऋतांशु साठी पुढचा बॉल अतिश म्हात्रे. ऑल ऑफ केलाय. ऋतांशु समोर एक गोलंदाजी चालणार नाहीये. वारंवार मोठे फटके पाहायला मिळतात. आणखीन एक बिग हिट. षटकार. चला गोलंदाजी मार्क वरती अतिश म्हात्रे. पूर्णपणे वन साइड मॅच सुरू आहे. कुठल्याही प्रकारची विकेट्स आली नाही. फक्त एकटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारताना पाहायला मिळाला. त्याचं नाव आहे ऋतांशु पाटील. आणखीन एक सिंगल. टीमची टोटल 32 धावा, 44 पाठलाग, 12 धावसंख्येची फक्त आवश्यकता. याच्यानंतर आणखीन 3 षटके आहेत. त्यामुळे मॅच मध्ये तेवढा प्रेशर नाही आता. चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन या सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा टीम. कॅप्टनला मी रिक्वेस्ट करू. आडव्या बॅटने खेळलाय. इथून हा देखील फटका तेवढा चांगला. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. इट्स अ 4 रन. 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 8 धावा. येणारे शेवटचे 18 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता राहिले मॅच मध्ये. आठ धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये आणि हा फटका उंची जास्त आहे, लांबी पडले कमी. फलंदाज झेल बाद. ऋतांशु बॅक टू द आउट. समीकरण 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची आवश्यकता. 17 बॉल 8 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. चला चिंचपाडा टीमचे कर्णधार या सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात इथून जिंकणारा संघ पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि सामना असेल 4 षटकांचा. 11 बॉल मध्ये 29 काढल्या ऋतांशून, ज्यामध्ये 2 षटकार 4 उत्तुंग असे चौकार पाहायला मिळाले. ऑन साइडला लॉंग ऑनला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कुणाल तारेकर कॅच खाली पकडल्या जाईल. बॅक टू बॅक सफलता. परतावं लागेल मयूर भोईरला. आणखीन एक धक्का प्रथमेश मात्रेच्या ओव्हर मध्ये.
चला बॅकफुटला गेले आणि इथून फटका खेळून काढला. लॉंग ऑफचा फिल्डर आला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये. आता समीकरण राहिले येणारे 15 बॉल 6 धावेची आवश्यकता. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. विकेट किपरनं कॉल केलाय आणि इथून पकडलाय. एक झेल आणखीन एक फलंदाज बाद. चला अंपायरचा इशारा इथून. इट्स नो बॉल. नो +1. टोटल 2 धावा या बॉलवरती मिळायला जातील. फ्रीटचा इशारा असेल या बॉलवरती. मुक्तपणे खेळण्याची संधी. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 40 या धावसंख्येवरती. फ्रीट या 4 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावा. आणखीन एक चेंज ऑफ पेस. कमी गतीने बॉल रिलीज केला. बॉल आलाय डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. सुरुवातीला चांगल्या धावा काढल्या म्हणून आता तेवढा प्रेशर नाहीये या मॅच मध्ये. 4 धावेची आवश्यकता. बरेचसे बॉल राहिलेत. सरळच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनचा फिल्डर आलाय. बॉल खाली. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न. थ्रो थ्रो थ्रो. ओ इथून मैदानाच्या आतमध्ये काय घडले. अंपायर्स डिसिजन आला नाहीये. त्यामुळे बॅट्समन कदाचित सुरक्षित आणि फलंदाज इथून सुरक्षित राहिले. 2 धावा मिळायला गेल्यात आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची आवश्यकता. कुणाल तारेकर हा गोलंदाज मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. चला 2 धावा काढायच्या आहेत कुणालच्या विरोधात. उर्वरित 12 चेंडू मध्ये. फुल टॉस बॉल. स्टंपच्या मागे सोडलाय बॉल. रन्स मिळते. 1 धाव. 22चा इशारा अंपायरचा. स्कोर इज लेवल. 11 बॉल आणि 1 धावेचं आव्हान. चला 11 बॉल आणि 1 धाव. पुढील मॅच कुंडेवाल संघ यस चिंचपाडा संघ. सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा. 2 सामने आजच्या दिवसामध्ये जिंकलेत. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासी टीमनं. त्यांचं देखील आगमन आपल्याला थोड्या क्षणामध्ये क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळेल. चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन या. कमालीची मॅच राहिली. मागील सामन्यामध्ये 3 बॉलमध्ये 1 काढू दिली नव्हती. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक उभा होता. त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमा पार आणि इथून हा सामना जिंकलाय जुगाव टीमनं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅचचा हिरो राहील. मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर रोहितजी म्हात्रे सर आम्हाला माहिती देतील आणि या मॅचचा हिरो राहिलाय